तब्बल 13 किलो 915 ग्रॅम गांजा केला जप्त, एकास घेतले ताब्यात तर एक फरार। महात्मा गांधी चौक पोलिसांची दमदार कारवाई, चार्ज घेताच केली मोठी कारवाई। महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजावर मोठी कारवाई करत तब्बल 13 किलो 915 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेफ्री मरीदास अंथोनी वय वर्ष 24 राहणार माणिकनगर मिरज आणि मोहन दत्तात्रय झळके राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर यातील जेफ्री अंथोनी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोहन झळके हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी मिरजेतील स्टेशन रोड रॉकेल डेपो झोपडपट्टी इथं छापा टाकला असता सदर एका खोलीत 13 किलो 915 ग्रॅम वजनाचा एकूण 3,47,875 रुपये किमतीचा गांजा मिळून आला। सदरचा गांजा जप्त करून संशयित जेफ्री अंथोनी याला ताब्यात घेऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित गुरव, सूरज पाटील, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, विक्रम खोत, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, नाना चंदन शिवे यांनी केली आहे।